सर्वांना माझा नमस्कार। दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी लोकमत भारत रत्नमाला हे विशेष सदर सुरू केले आहे, ज्याद्वारे मुलांना शिक्षणासोबत वृत्तपत्र वाचनाचीही आवड लागेल। ज्ञान आणि मनोरंजन यासोबत भरपूर बक्षिसे जिंकण्याचीही तुम्हाला संधी असेल। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत भारत रत्नमाला या शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेची परिपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। या स्पर्धेतली बक्षिसे, मुदत, स्पर्धेचे नियम आपण जाणून घेणार आहोत। स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराचा मार्गदर्शनपर व्हिडिओही प्रकाशित केला जातो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची प्लेलिस्ट मिळेल, ज्यामध्ये कूपन क्रमांक 1 पासून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उपलब्ध आहे। प्रत्येक शाळेत लोकमततर्फे प्रवेशिका देण्यात येतील, त्यासाठी प्रतिनिधी शाळेला भेट देतील। तसेच लोकमत कार्यालय, वृत्तपत्र विक्रेते यांच्याकडेही प्रवेशिका मिळू शकेल। दैनिक लोकमतमधून लवकरच प्रवेशिकेचा फॉर्मॅट प्रकाशित करण्यात येईल, जो कापून तुम्ही या स्पर्धेमध्ये कूपन चिकटवून सहभागी होऊ शकता। लक्षात घ्या, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकमतने दिलेल्या किंवा प्रसिद्ध झालेल्या लोकमत भारत रत्नमाला या प्रवेशिका कूपन तक्त्यामध्ये कूपन चिकटवणे आवश्यक आहे। या स्पर्धेची प्रवेशिका तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आली आहे। अशा प्रकारची 80 कूपन चिकटवण्याच्या 80 बॉक्स असलेली ही प्रवेशिका आहे। तुम्हाला एकूण 100 कूपनपैकी म्हणजे 100 कूपन प्रकाशित होतील, त्यापैकी कोणतेही फक्त 80 कूपन या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचे आहेत, हे समजून घ्या। या प्रवेशिकेत फक्त 80 कूपन चिकटवण्याची जागा आहे। स्पर्धेमध्ये दिलेली प्रवेशिका ही फक्त 80 कूपन चिकटवण्यासाठी आहे, त्यामुळे फक्त 80 कूपन तुम्ही चिकटवू शकता। स्पर्धेदरम्यान दिनांक 1 जुलै 2026 ते 10 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये सलग 100 दिवस 100 कूपन प्रकाशित करण्यात येतील। त्यापैकी कोणतेही 80 कूपन चिकटवणे आवश्यक आहे। लक्षात घ्या, एखादे कूपन तुमच्याकडे नसेल, फाटले असेल, गहाळ झाले असेल किंवा पेपर मिळाला नसेल, तर त्याची जागा रिकामी सोडू नका। त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कूपन चिकटवा। समजा कूपन क्रमांक 1 नंतर कूपन क्रमांक 2 नाही आहे, तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे म्हणजे 1 नंतर 3 कूपन चिकटवा। स्पर्धेतील सहभाग: महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत शिकणारे इयत्ता 2री ते 9वी पर्यंतचे विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थी सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील। स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे: या स्पर्धेमध्ये विजेत्यांना अत्यंत आकर्षक आणि हमखास बक्षिसे देण्याचं लोकमतने ठरवलेलं आहे, ज्यामध्ये विशेष आकर्षण असणार आहे विमानाने प्रवास म्हणजेच हवाई सफर। प्रत्येक जिल्ह्यातील एका स्पर्धकास म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याने एका स्पर्धकास दिल्ली येथील विमानाचा जाण्याचा आणि येण्याचा प्रवास या स्पर्धेच्या बक्षिसाच्या निमित्तानं दिला जाणार आहे। हवाई सफरीसाठी दिल्लीपर्यंतचा प्रवास असेल, जो लोकमततर्फे करण्यात येईल। प्रत्येक जिल्ह्यातील एका स्पर्धकास त्याची संधी मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री या सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेल्या व्यक्तिमत्वांची ओळख भारतरत्नमाला या मालिकेतून तुम्हाला मिळणार आहे। ज्ञान आणि त्यासोबत बक्षीसही तुम्हाला जिंकता येणार आहेत। स्पर्धेतील दुसरी बक्षिसे: गिअर सायकल एकूण 50 बक्षिसे, गिटार एकूण 50 बक्षिसे, क्रिकेट किट एकूण 75 बक्षिसे, स्कूल बॅगची संख्या 500 आहे, फुटबॉलची बक्षिसे एकूण 300 आहेत, बॅडमिंटन रॅकेट एकूण 600 आहेत। अशी असंख्य बक्षिसे, लाखो रुपयांची बक्षिसे तुम्हाला जिंकण्याची संधी आहे। या ठिकाणी आपण बघू शकता ही प्रवेशिका, ज्या प्रवेशिकेमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, शाळेचं नाव, इयत्ता, तुकडी, घरचा संपूर्ण पत्ता, फोन नंबर लिहायचा आहे।
प्रवेशिका पूर्ण व्यवस्थित भरून म्हणजे तुमची संपूर्ण माहिती भरून मगच ती प्रवेशिका आपल्याला जमा करायची आहे आणि जमा करण्याची मुदतही या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलेली आहे. लक्षात घ्या, विजेत्यांना शासकीय नियमानुसार टॅक्स भरावा लागेल. विशेषतः सायकलचा विजेता जो असेल त्याला नियमानुसार टॅक्स द्यावा लागेल. विजेत्या स्पर्धकांची लोकमततर्फे संपर्क करण्यात येतो, कार्यक्रम घेण्यात येतो आणि पारितोषिकाबाबत माहिती दिली जाते. हमखास बक्षीस तुम्हाला तुमच्या शाळेत मिळणार आहे याची नोंद घ्या. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला दैनिक लोकमततर्फे स्कूल रत्न पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी प्रमाणपत्र व एक अत्यंत आकर्षक असं मेडल बक्षीस स्वरूपात लोकमतकडून देण्यात येईल. स्पर्धेच्या निमित्तानं विविध नियम व अटींचं पालन करणं तुम्हाला आवश्यक असेल. उदाहरणार्थ, कोणतंही उत्तर खाडाखोड करू नका. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित होणाऱ्या अचूक उत्तरांचा उपयोग करून घ्या. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. स्पर्धेचे सर्व अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, प्रवेशिका जमा करण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येईल. त्यात तुम्ही आपली प्रवेशिका टाकू शकता किंवा लोकमतच्या कोणत्याही कार्यालयामध्ये जाऊन किंवा पोस्टाने पाठवून तुम्ही आपली प्रवेशिका देऊ शकता. तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे तुम्ही आपली प्रवेशिका जमा करू शकता. सगळ्यात महत्त्वाची सूचना, प्रवेशिका जमा करण्याच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र व्हिडिओद्वारे तुम्हाला स्पर्धेच्या शेवटी माहिती देण्यात येईल. कारण प्रवेशिका तुम्हाला 30 ऑक्टोबर 2026 पूर्वी जमा करायची आहे. त्याला अजून भरपूर वेळ असल्यामुळे तुम्हाला याविषयी अधिक माहिती दिली जाईल. मित्रांनो, या स्पर्धेविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका.